नमस्कार, मी अथर्व दाढे म्हणजेच 10वी मधील तुमच्या सर्वांचा लाडका आभ्या. तुम्ही आपल्या 10वी सिरीज वरती भरभरून प्रेम करताय आणि असंच प्रेम करत राहा. पण बरेच जण असे आहेत की त्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईबच नाही केलं. पण जर तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर तुम्हाला आपल्या चॅनलवरचे नवीन अपडेट्स बघायलाच नाहीत मिळणार. म्हणून आत्ताच जावा आणि लगेच सबस्क्राईब करा. इट्स मज्जाला आणि आपल्या 10वी वरती असंच प्रेम करत राहा. धन्यवाद. प्रदीपने तुला सांगितलंच असेल सगळं. हो सर. हो, पण मग तू समजवलं नाहीस तुझ्या भावाला? हो सर, उलट त्यानंच मला समजावलं आणि ते मला पटले. हे बघ अभिजित, आम्ही तुझ्या भावाच्या म्हणण्याला फारसा विरोध केला नाही, पण तू तरी नीट विचार करावास असं मला वाटतं. कारण तू आता आमचा विद्यार्थी नाही, पण तू आहेस आणि तुला बोलायचा मला पूर्ण अधिकार आहे. सर, जेवढा मी त्याचा आहे का नाही तेवढाच तुमचा बी आहे बघा. आणि नाही हो सर, मला तरी ही शाळा सोडून जावंसं वाटतंय बे. पण मला जावं लागेल सर, माझ्या दाद्यासाठी. त्यानं आयुष्यात पहिल्यांदा माझ्याकडे काहीतरी मागितले आणि ते बी दिलं नाही म्हणजे मग कसं होईल. आणि आता तोच माझी आहे आणि तोच माझा बाप आहे. सर, या उपर आपण समजावणं चुकीचं होईल. कारण आईच्या जागी असलेला माणूस अर्थातच सध्या त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आणि तो असायलाही हवा. खरंय, पण अभिजित, या संपूर्ण शाळेला तुझे खूप आठवणी येईल बरं का, विशेषतः मला. कारण मी कायम स्वतःला तुझ्यात बघितलंय. आमचे सहकारी शिक्षक कधी कधी माझ्यासमोर तुला ज्युनियर कांबळे म्हणून चिडवतात, पण मला त्याचं कधीच वाईट नाही, उलट अभिमानच वाटलाय. आणि इतक्या कमी वयात तुला इतकं दुःख सहन करावं लागतंय आणि तरीही तू तुझ्या माणसासोबत ठामपणे उभा आहेस. खरंच तुझं खूप कौतुक. हो बिजू, इथून पुढे जिथेही जाशील मन लावून अभ्यास कर. तुझ्या गावाचं, आईचं आणि पर्यायानं आपल्या शाळेचं सुद्धा नाव मोठं कर. अभिजित, ही शाळा सोडून देण्याचं दुःख काय असतं ना, हे माझ्यापेक्षा जास्त कोणाला माहिती. पुन्हा कधीही शाळेत येशील ना तेव्हा आम्हा सगळ्यांना नक्की भेट बरं का. खूप खूप मोठा हो बाळा, माणूस म्हणून सुद्धा. मॅडम, जसं आयला विसरता येत नाही का नाही, तसंच या शाळेला विसरता येणार नाही बघा. चालतंय सर, मी जात होता, जाताना दाखला घेऊन जाईल. येतो. आभ्या, 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 तू का म्हणून आम्हाला सांगितलं नाहीस? तू ही शाळा सोडून जातोय. कसं सांगायचं होतं? आणि तुम्हाला कसं सोडून जायचं हे नाही रे माहित मला. तुम्ही समजे आहेत म्हणून माझं जग एवढं सुंदर आहे. मग का जातोय आम्हाला सोडून?
मला जावं लागेल किरण्या. अरे बघा तुझ्याशिवाय आम्ही कसं राहायचं हे बी सांगून जा की. अरे तुमच्याशिवाय मी कसा राहणार हेच अजून मला माहित नाही. सकाळी उठलो की माझ्या डोळ्यासमोर तुम्ही असता. झोपायच्या आधी मी तुम्हालाच बघितलेलं असतं. जेवढा वेळ घरच्यांवर नसतो तेवढा वेळ तुमच्यावर असायचो मी. आता तिकडं गेलो कसा येईल दिवस आणि कसे जायला राहत काहीच माहित नाही बा. ते नुसता विचार केला का नाही तरी समजा नको नको वाटतंय. आब्या, इक्याचं फादर त्याला मुंबईला घेऊन जाणार होतो तेव्हा आपण कसं समजावलेलं तसं आम्ही समजावतो की दाद्याला. दादा ऐकल तुमचं. अरे पण दाद्याला तरी का जायचं आहे? त्यानं शब्द दिलाय बहिणीला. कसला शब्द? आणि तुम्ही इथं का म्हणून बसलाय आणि रडताय का? आब्या आपल्यासनी सोडून ही शाळा सोडून दाद्याबर शहरात जाणार आहे शिकायला. ती बी कायमचा. येताना आपण सगळे एकत्र होतो. तुला किती वेळा विचारलं गप गप का आहेस? तवाच का म्हणून नाही सांगितलंस? कामास न सांगता जायचं होतं. मनात तर तेच होत पण सरांनी विचारलं होण्यास नाही कळालं. तू एवढा आहेस करा आब्या. तू आमचा विचार कसा काय नाही केलास? आता फक्त मला माझ्या दादाचा विचार करायचा रेशमी. त्यानं त्याचा शब्द दिलाय वहिनीला शहरात जाऊन नोकरी करायची म्हणून. आणि मला बी त्याच्यावर गेलंच पाहिजे. आज माझा शाळेचा शेवटचा दिवस आहे. आज मला समजासनी मना बसणं बघायचं आहे. समजासनी भेटायचं आहे, बोलायचं आहे. आणि जर तुम्ही असं रडणार असला ना तर मग आत्ताच सांगा. नको मला आजचा बी दिवस. इथनंच घेतो दाखला आणि जातो माघारी. हा बे ऐकलं का? असं करू नकोस. एक दिवस तर एक दिवस पण लगा थांब आमच्यावर. मग हे रडणं थांबवा आधी आणि शांत होऊन वर्गात चालू. माझ्यासाठी एक करशील? सांगून तर बघ. ऐक की, यातलं का नाही वर्गात कोणालाच सांगू नकोस. एवढाला तर अजिबात नको. मला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे. आपल्या सगळ्यांचा मित्र अभिजित त्याची आई त्याला काही दिवसांपूर्वी सोडून गेली. त्यासाठी आपण सगळ्यांनी 1 मिनिट उभं राहून त्यासनी श्रद्धांजली देऊया. ओम शांती. अभिजित भाऊ, तुझ्या दुःखात तू एकटा नाहीस. अख्खा 10वीचा वर्ग तुझ्या पाठीशी आहे. काय लागलं की सांगायचं. अभ्यासापासून ते फी पावतर कसलंच टेन्शन घ्यायचं नाही.
केवढा? काय आलं? एक सांगायचं होतं, लय महत्वाचं आहे. मग सांग की, काय झालं? तुला अभ्याकडं आणि पुष्पगुच्छाकडे बघून काही वेगळं नाही वाटलं? वाटलं की. अगं त्याला बाहेर जाऊन तेच विचारणार होते. काय झालं त्याला? तू त्याला किस्त विचारलं असतंस ना, तरी त्याने नसतं सांगितलं. आम्हाला बी आम्ही चुकून ऐकलं म्हणून कळलं, नाहीतर आम्हाला ती न सांगता जाणार होता तो. काय? कुठे जाणार होता? आब्या ही शाळा आणि आमचं गाव सोडून कायमचं शहरात चाललंय. दाजीनं तिकडं नोकरी बघितली आणि तो दीपित आहे आणि आब्याला बी घेऊन चाललाय. काय सांगतेस? त्याने सांगितलं का नाही मला? तुला वाईट वाटेल म्हणून. मग तू का सांगतेस मला? तुला वाईट वाटू नये म्हणून. हे बघ, त्याला भेट तू. पुन्हा माहित नाही का वाईट हिल का नाही हे बी माहित नाही. असं नको बोलूस रेश्मी. मी काही बी बोलेन केलं तरी त्याला काही फरक नाही पडणार. पण केवढा तू त्याशी एकदा बोलून बघ. तुझं ऐकलं तर ठीक आहे, पण नाही ऐकलं ना तर त्याला शेवटचं भेट. आता ना, शाळा सुटल्यावर. कुठे निघालास मला न सांगता न भेटता? अभिजित, मला न सांगता न भेटता जाणार होतास का तू? कोणी सांगितलं? सांगितलं असेल कुणी बी, पण बरं केलं ना. नाहीतर मला वाटत होतं तू उद्या बी येणार शाळेत आणि तू नसता आलास आणि मला कोणीतरी सांगितलं असतं तर. ते बघायला मी नसतो ना. एवढंच वरती कवापासून झालंय अभिजित? म्हणजे तू गेलो मागं माझं काय बी होते, तुला काहीच फरक पडणार नाही, आहे का नाही? आता जे चाललंय ते मी नाही थांबू शकत केवढा. पण तुला रडताना बघायच थांबू शकत होतो ना, म्हणूनच नाही सांगितलं. अभिजित, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. तू गेलास तर मी तर काय करू? काय करू म्हणजे? शाळा शिक, अजून काय करायचं? आपण त्यासाठी जातो ना शाळेत. अरे असं कसं बोलतोस? अजून आपल्या जे होतं ते जे होतं ते असेलच की. आणि असं बी मी हे गाव सोडून चाललोय, जग सोडून नाही. अभिजित, असं नको बोलूस, मला नाही सहन होणार. अगं पण मी येईन की माघारी, आणि आलो का नाही पहिला तुलाच भेटेन बघ. आणि नाही आलास तर काय? जर मी केव्हा नव्हतोच असं समजायचं आणि चांगली शाळा शिकायची आपल्या आई बापासाठी. मी बी आता तेच करतोय बघ.
मला माझ्या आई आणि दादासाठी हे करावंच लागेल केवढा. माफ कर मला. एवढं आता असं रडू नको. सवय करून घे समजायची. दाद्या, ए दाद्या, आला का रे? ए दाद्या, बस. दाद्या ये. तुम्ही सगळी एकदम गावात समजा ठीक तर आहे ना? अरे तेच की, तू पुण्याला जाऊन नोकरी करण्यापेक्षा इथं नोकरी शोधली तर बरं होईल. हो, म्हणजे कसं आहे दाद्या, आधीच गावात माणसं कमी आहे ती, आणि ही पोरं सोडली तर सगळी मुंबईला नाही तर पुण्याला गेले. ती गावात राहिली आमच्यासारखी म्हातारी. अरे तुम्ही सगळे असला म्हणजे गावाला गोडी आहे र. कुठला बी सण असू दे, एखादं लग्न असू दे, कार्य असू दे, बारसा असू दे, नाहीतर कुठला बी दुःखाचा प्रसंग असू दे, तुमचं घर सगळ्यात पहिलं धावून यायचं. अरे तू असशील, आब्या असेल, तुम्ही नुसतं गावातलं नाही तर आमच्या घरातलं आहे र. ऐका आमचं, नका जाऊ. तेव्हा पुण्यांदा तू विचार केला असता तर. जाणार इथं कुठं नोकऱ्यात सांगा बरं. आता आम्ही तिघांनी मिळून चाखी मेडिसे पालथी घातलेली. बरं काहीच नाही म्हणून मुरडातल्या कापडाच्या दुकानावर गेलो, वडापावच्या गाड्यावर बी उभं राहिलो. पण महिना 4-5 हजाराच्या पुढे जाईना. पत्या तुला माहितीच आहे की, सांगता बोल की. नाहीच की, पण आम्ही मुरडातल्या दादासने बोललोय. आणि ते साहेबांवर असतात, ते दूध डेअरीत नाही तर कारखान्यावर काम बघतो म्हणलेत. फक्त 4 महिने थांब म्हणलेत. 4च महिना ना? बरं थांबतो की, पण देणेकरी थांबणार आहेत का दारावर यायचं? अरे नोकरी लागस तर आम्ही मदत करतो की तुला देणी द्यायला. काय गॅरंटी नोकरी लागेल याची? शहरातल्या कित्येक पोरांना इकडे गावाकडे नोकऱ्या पाहिजेत, आणि पात्या 4 महिने, अरे 2-2, 3-3 वर्ष पोरं थांबली, पुन्हा माघारी गेली. अशी कित्येक साहेबांची, कित्येक दादांची, सोम्याच्या जवळची, गोम्याच्या लांबची, त्यासनी नोकरी लागली नाही. आणि आपलं तर काय. बरं चला, तुम्ही द्याल पैसा, पण पुन्हा तुम्हाला देणं आलंच की काय ग? हो, आणि बाहेरच्यांची देणी फेडण्यासाठी पुन्हा लोकांकडून उसनवारी करायची. मग कर्जाचं डोंगर होते आणि तो कवाच फिटत नाही. इकडचं पैसे आलं की तिकडचं द्यायचं, आणि तिकडचं आलं की इकडचं. माणूस त्यातच जन्मभर अडकतोय. वहिनी तुमचं सगळं पटतंय हो, पण दाद्या जीव आहे आमचा, आणि ह्यो आब्या या पोरांचा. यांच्याशिवाय कसलीच मज्जा नाही बघा. जीव लागायचा नाही हो, बाकी काय नाही. अरे माझा तरी लागणार आहे का तिकडे सांग बर. पण आता आपल्यातली कित्येक पोरं गेलीस की तिकडं, ती जशी राहिली तसंच आम्ही बी राहणार. आणि 2-4 दिवसाचा प्रश्न आहे, पुन्हा सवय होऊन जाईलच की.
तुम्हासनी हितली मला तिथली. आता संख्यानं रूम बी बघितले, भाडं बी चालू झालंय. अरे पण नाडवू नका. तुमच्या समध्यांवरच लय जीव आहे, असं बघवत नाही तुम्हाला. माफ करा, पण तुम्ही जावा येत ना. जा. मी लय वाईट वागते का व तुमच्यावर? नाही, उलट तुझ्यामुळेच वाट घावली. आताचे हे दागिनं ह्याचं काय करायचं? तिच्याकडे दागिनच होतं काय? एक डाग होता तो लग्नासाठी घाण ठेवला, आणि दुसरा म्हणजे हे मंगळसूत्र जे तिला घालायला कवाच नाही आवडलं. नवरा जर असेल तर ह्यो दागिना बायकासनी सुख देतो, नाहीतर गळ्याला रुततो. माणूसच सोन्याचा निघाला नाही तर दागिना सोन्याचा असून बी किंमत शून्यच की. मग ह्याचं काहीतरी करायला लागलच की. एखादा माणूस नडीला आलं तर? नको, आज पोक्तर आईनं दिलेच, कवाच काय मागितलं नाही. आणि आता ती गेल्यावर बी तिच्याकडनं घ्यायचं म्हणजे मी किती निरुपयोगी हेच सिद्ध होईल. आणि आता बस, आता मला स्वतःला सिद्ध करायचंय. मग हे हेच ठेवते. दादा, मी येऊ शर्ट घेतो. जेव्हा 7वीत ना 8वीत गेलो का नाही, तेव्हा आईनं मला शर्ट घेतला होता. आई पालीला बांगलायला जायची, सकाळी 7ला जायची, मग खालनं गाडी असायची. आई म्हणली, आता माझं पोरगं मोठ्या गावात मोठ्या शाळेत चाललंय, मग त्याला नवे कापडे नकोत व्हय? अजून बी या कपड्याला हात लावला का नाही की आईचा हात धरल्यागत वाटतो. दादा, हे घेतो मी. अहो पण आता येणार आहे का तू तुम्हासनी? अगं वहिनी घालायला नाही, आईची एक आठवण म्हणून. तिची आठवण नको म्हणून तर इथनं आपण जातोय ना. मग परत तिची आठवणच बरोबर घ्यायची म्हणजे हे घर सोडतोय की तिची सगळ्यात मोठी आठवण. आब्या, आठवलं का तुला? अरे पाकिट मामाच्या यात्रेतनं घेतलं होतं, आईच्या आवडीचं. बघू. अरे होय केला का? अजून जपून ठेवलंयस व्हय? अरे हे शाळेचं दप्तर
कॉलेजचं दप्तर समजा भरलंय बघ. आईनं दिलेल्या प्रत्येक वस्तून समध्या गोष्टी आहे तशाच आहेत बघ. प्रेयसने दिलेल्या वस्तू पोरं जपून ठेवतात हे बघितलं होतं, पण आईनं दिलेल्या वस्तू जपून ठेवणारा पोरगा पहिल्यांदाच बघते. आई एवढं जवळचं मला कवाच कोण नव्हतं बघ. अगं तुला आठवतंय का, आपल्याला जर काही पाहिजे असेल तर आपण मामाकडे जायची वाट बघायचं, आईचा संसार उभा राहावा म्हणून मामानं लई केलंय बघ. नवरा गेल्यावर बाईजी काय उभी राहते ती माहेरच्या आधारावरच. आब्या 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 दीपे अगं काय करतेस रेशमे? आता रडायला काय झालं? ती नको की जाऊस आब्या, नाहीतर मला बी घेऊन चल तुझ्यावर. तुला काही आडबीड लागलंय का? हो लागलं याड. आताच नाही, आपण मराठी शाळेत होतो ना तेव्हापासून मला तुझं याड लागलंय आब्या. मला आवडायचाच तू. हायस्कूलला गेल्यावर कळलं ती फक्त आवड नव्हती. मग काय होत? प्रेम होत. आब्या माझं लय प्रेम आहे रे तुझ्यावर. अगं काय बी काय बोलतास? कोणी ऐकलं म्हणजे? ऐकू दे, सगळ्यांनी ऐकू दे. आजवर माझा आवाज फक्त मी एकलेच ऐकत होते म्हणून सगळ्यांनी मला गृहीत धरलं. पण आज मी नाही ग बसणार. अभ्या माझं खरंच लई प्रेम आहे रे तुझ्यावर. तुझ्यासाठी म्हणशील ते करायला तयार आहे मी. जीव जरी मागितलास ना तरी देईन. अगं पण काय, तुला केवढं आवडती ना. माहित आहे मला, पण तिच्या आधीपासून बी मला तू आवडतोस अभ्या. म्हणून तू तिचा राग करतेस? नाही, मी कवा तिचा राग नाही केला. आणि तसं असतं ना तर अबे हे गाव आणि शाळा सोडून कायमचं जातोय त्याला शेवटचं भेट बया असं तिला कवा सांगितलं नसतं. मला माहित आहे तिची काहीच चूक नाही, पण तुला तिच्यावर बघितलं ना वाईट वाटतं, लई वाईट वाटतं. कारण मी मनापासून तुला माझा नवरा मानलाय आब्या. आणि तूच सांग कुठला बायकोला आवडेल आपल्या नवऱ्याला दुसऱ्या पोरीवर बघायला? मग तवाच का नाही सांगितलंस? मला वाटलं तुला कळेल, कारण मधासारखं प्रेम आहे हे सांगायचं नसतं. आपसूक कळतं एकमेकांना. तुला बी कळत. माझ्या काळजीतनं, डोळ्यातल्या पाण्यातनं, केलेल्या मदतीतनं. अभ्या
तुझ्या घरी स्वयंपाक करायला आली होती ती फक्त एक गावातली पोरगी नव्हती र, तर आपल्या सासूच्या हाताला लागलं म्हणून घरी स्वयंपाक करायला आलेली या घरची सून आहे हे कळेल तुला असं वाटलं र मला. चुकलं माझं रेशमी. मी नाही ग, मी कवाच एवढा विचार नाही केला. कसा करशील सांग की, कसा करशील? तुला केवढं आवडती ना, ती अभ्यासात हुशार आहे, दिसायला बी वर्गात सगळ्यात भारी आहे, नक्कीच आवडली तुला, म्हणजे कुणाला बी आवडली असते. पोरासनी तेच आवडतं, पण मला वाटलं माझं आहे बा तसं नाही. मला माहित आहे मी दिसायला तिच्या एवढी चांगली नाही नाब्या, तिच्यापेक्षा बी जास्त काळजी आहे रे मला तुझी. ती वाईस काय झालं की साथ सोडती, पण तू मला किस्त बी दुखवलंस ना तरी तुझ्यासोबत उभी असते मी. वाईट वाटलं तर एकट्यात बसून रडते र, पण तुझ्यासमोर कायम हसत असते. मग गावात सांगायचं की मला वाटलं तू आता तिच्या दिसण्यावर गेलायस, पण जेव्हा बायको शोधशील तेव्हा तिच्यात जे कोण दिसणार नाहीत ना ते माझ्यात बघशील, तेव्हा तरी जाणीव होईल तुला. म्हणून सगळं सहन करत राहिले, सगळं बघून सुद्धा मनातल्या मनात गोठत राहिले, तुला वाईट वाटू नये म्हणून, तुला त्रास होऊ नये म्हणून. पण आज जेव्हा तू हे गाव सोडून जातोस हे कळलं ना, तो नाही झालं सहन. आता हातरुणावर पडले होते, नको नको तिच्या येऊन गेलं र. वाटलं उद्यापासून तू या गावात नसशील, मग तुला न बघता राहण्यापेक्षा जगणंच नको असं मी वाटून गेलं. कारण तुझ्या बिगार जगणं म्हणजे जिथेपणीच मरणं आहे अभे माझ्यासाठी. म्हणून आले सांगायला, म्हणलाच व्हायचं ते होऊ दे, सांगायचंच. आता तुझं हे समज बोलणं ऐकून काय बोलायचं कायच कळना. पण मी तुला कधी असं बायको म्हणून बघितलंच नाही ग रेशमी. पण तू बी मला लय आवडतेस, पण कशी नाही. तू सांगितल्यावर मला कळतंय तू माझ्यासाठी किती आणि काय काय केलेस ते. कोण नाही का एवढा जीव लावत, सहन बी नाही करत. ते केवढा तर कवाच नाही. पण रेशमे तू का नाही फक्त एकदा तुझ्या आधी सांगायला पाहिजे होतंस. माझं चुकलं, मी तुला कळायची वाट बघितली, कारण आपल्याला जाणवलेलं खरं असतं, सांगितलेलं नाही. पण या दिखाव्याच्या जगात माझा साधा स्वभाव आणि माणसाचा पाहिजे सवयच आज माझ्या प्रेमाला माझ्यापासून कायमचं लांब नेणार आहे. तूच सांगा बे कसं जगू मी. आता नाही, पण निदान उद्या जाताना तरी मला याचं उत्तर देऊन जा. अगं काय उत्तर देऊ? आईला इसरायचं म्हणून मी इथनं बाहेर चाललोय. आता हे समजा कसं इसरू?
नसेलच काय उत्तर, आणि तू आधीच्या माणसाबर खुश असशील ना, तर मी कवाच तुमच्या मध्ये येणार नाही. पण आज जसं आईला विसरणार आहेस, जस कुणीतरी रेशमा होती हे बी विसर जमलं तर. अगं